नमस्कार. काल पाकिस्तानचा अजून एक फुसका बॉम्ब भारतावरती आला होता. पुरुषांप्रमाणे स्त्रियांचा पण बॉम्ब असाच फुटला आणि भारताने अजून एक त्यांचा हल्ला परतवलेला आहे. पण अजून भारताला अमेरिकेकडून आलेले हल्ले परतवून लावण्यास यश येत नाहीये. भारतावरती अमेरिकेने कधी हल्ले केले? अरे अरे अच्छा, अरे ते इराण जिओ पॉलिटिक्स पाठी राहिलायस मित्रा, जिओ पॉलिटिक्स मध्ये तू. तर काल इंडिया पाकिस्तान मॅच होती बायकांची. येस. आणि बायकांनी आय गेस थोडं 50-50 आहे ना बायकांचा विन लॉस विन लॉस. आतापर्यंत इंडिया आणि पाकिस्तान मध्ये 28 वनडे मॅचेस झालेले आहेत. त्यातल्या 25 इंडियाने जिंकलेत, 3 पाकिस्तानने जिंकलेत फक्त. एवढा डिफरन्स. सो इंडिया पाकिस्तान मेन क्रिकेटमध्ये वनडे स्पेशली पाकिस्तान अजूनही खूप पुढे इंडियाच्या. अच्छा, पण ते 90s काळामुळे ऑलमोस्ट माझ्यामध्ये 75 to 65 वगैरे असा रेशो असेल पाकिस्तानच्या फेवर मध्ये. पण बायकांमध्ये नेहमीच इंडियाच्या बायका जास्ती अग्रेसर राहिल्यात, कारण ऑब्व्हियसली त्यांना टी शर्ट घालण्याची वगैरे मुभा होती. आणि पाकिस्तानच्या बायका अशा बुरख्यामध्ये हे सगळं ठेवणार आहेस तू? मी ठेवणार पण त्यांचं आय गेस क्रिकेट पण लेट सुरू झालं मला वाटतं इंडियाच्या मनाने, असं मला बरोबर. याच्यात की मला एवढा अभ्यास नाही माझा, पण असं मला वाटतं, कारण त्यांचं क्रिकेट अजून खूप मागे. म्हणजे तुला इन जनरल कळतं ना की एका टीम मध्ये जितके जास्त ऑलराऊंडर्स असतात तेवढी टीम वाईट असते. आणि असं दोन्ही पण चांगले नाही तसे वाले त्यांच्यात खूप आहेत. सो ते एक रिझन वाटतं मला. आणि त्यांच्याकडे मीडियम पेसर्सच नाहीयेत, त्यांच्याकडे एकतर सगळे स्पिनर्स आहेत किंवा ते आहेत एकदम ख्रिस हॅरिस सारखे बॉलर्स आहेत, स्लो बॉल टाकणार. हो, ख्रिस हॅरिस ना तू बायकांच्या पेस बरोबर. ख्रिस हॅरिसचा जो शेवटचा काळ होता तो आधी पेसरच होता प्रॉपर, नंतर त्याने जी ऍक्शन डेव्हलप केली होती छोटी उडी विराट कोहलीवाली जी ऍक्शन होती ती त्यांच्याकडे सगळे टाकतात. असो, तर कालच्या मॅच मध्ये इंडियाने पहिली बॅटिंग केली आणि 170 रन्स मारलेले. सुरुवातीला इंडियाची सुरुवात ऍव्हरेज होती, थोडी विकेट पटकन पडल्या आणि स्कोर रेट पण खूप कमी होता. 9 ओव्हरला आय गेस 54 रन्स वगैरे होते. आणि T20 मध्ये 9 ओव्हरला 54 रन्स म्हणजे क्रिमिनल आहे. म्हणजे विराट कोहलीने गेल्या वर्षी आरसीबीच्या फायनलला तेवढा स्लो खेळलेला. ही इज अ विराट फॅन. येस. मला आठवतं की इंडिया T20 वर्ल्ड कपला सेमीफायनलला एवढी स्लो खेळली होती 22च्या. जाऊ दे, पण 22 नंतर बदललं की नाही मित्र सगळं? 22 नंतर रोहित शर्माने आणला की नाही पॅटर्न? पण आता रोहित शर्माचा जरा पॅटर्न होईल असं मला वाटतंय. नाही खेळणार 27चा वर्ल्ड कप खेळणार तर आपली आहेच, पण मला वाटतं काहीतरी गेम चाललेला आहे. अरे अरे अरे, पाठीमागे आपण ह्याच्यावर बोलूया का, मॅचवर बोलूया का? पुरुष प्रस्ताव काय पुरुष सत्ताक, आपण जो काय पुरुष प्रधान पुरुष सत्ताक पण कोणत्या ह्याच्यात असतो? पार्ले सत्ताक पण म्हणतात, पुरुष प्रधानच म्हणतात. भाई त्यानंतर आपण कमेंट्स मध्ये सांगा मला, पुरुष सत्ताक हा पण शब्द आहे? पुरुष प्रधान, मी लहानपणापासून पुरुष सत्ताक असेल पण पुरुष प्रधानच म्हणतात. पण पुरुष सत्ताक हा पण शब्द आहे असेल, पण तो वापरत नाही. का नाही, मला वापरायचं आहे. तर आपण तिथेच अजून टाकलोय. आपण अजूनही बायकांच्या मॅचेसमध्ये पुरुषांचे रेफरन्सेस देतोय, जे की मिताली राज म्हटली होती की तुम्ही मला विचाराल का, तुम्ही पुरुषांना विचाराल का की कोणता फिमेल क्रिकेटर तुम्हाला आवडतो. तसंच आपण आता स्ट्रिक्ट राहूया, आपण फिमेल क्रिकेटवरती बोलूया. हे तू लक्षात ठेव, व्हिडिओच्या शेवटच्या वाक्यापर्यंत लक्षात ठेव म्हणजे झालं. जर्सी घातलीस दाखव, अशा नाही नाव, मग ठीक आहे, नाही आहे नाव. तर काल ऑब्व्हियसली सगळ्यांची इंडिया, पुरुष असो की बाई. येस. आणि महत्वाची गोष्ट ही की इन द टाइम्स ऑफ स्मृती मंदाना, एलिस पेरी आणि अजून कोणती आहे, आय विल चूज प्रियंका पाटील, आणि काल ती खेळलेली आहे. हे का सांगितलं मी? मला मजा आली. ठीक आहे, तू फॅन आहेस तिचा माहिती आहे. काल श्रीलंकाने बॉलिंग चांगली केलेली आहे, पण इंडियाच्या बॅटिंग बद्दल नाही बोलायचंय का? असो, तर शेफाली वर्मा आणि स्मृती मंदाना पहिले आले ओपनिंग करायला, आणि शेफाली वर्मा काल नाही खेळली चांगली. पण शेफाली वर्मा वॉज सहवाग. तिने मॅचच्या पहिल्याच बॉलवर छगा मारला, कडक मारला होता, म्हणजे लॉस. पण ती आली तेव्हा त्यांना हेच होतं की ती सेहवागचं हे म्हणूनच बघितलं, परत तू हे केलंस, पुरुषांच्या क्रिकेटला मध्ये आणलंस. हेच मी बोलत होतो तुला. आपण जेन्युइनली खूप इन्सेन होत चाललो, आपल्याबद्दल निघतील. सो शेफाली वर्मा काल 5 बॉल 6 मारून आउट झाली, 1 6 आलं तर. आणि नंतर स्मृती मंदाना
जे ती करते ते केलं तिने. 68 रन्स मारले स्मृती मंदाना, आणि काल पण ती- सेकंड विकेट पण लवकरच पडली. बरोबर. जमायमा Yes, रोड्रिगेज. रॉड्रिगेज 1 रन करूनच बरोबर. आउट झाली. Yes, हा रॉड्रिगेज बद्दल तू मगाशी काहीतरी बोलत होतास. हा, मला रॉड्रिगेज असं वाटतं की तिची जी स्टाईल ऑफ प्ले आहे ना, हम्म, सो त्यात जर समज तिथे रन्स नाही आले ना, की ती हम्म. खूपच अशी ऍव्हरेज प्लेअर वाटते तुला. हम्म, पण जेव्हा ती खेळते तेव्हा ती खूप भारी खेळते. हम्म, सो थोडी विचित्र आहे तिचं जे काय आहे ना, तिचं जे एकंदर तिचा स्टान्स वगैरे सगळंच हळूहळू बदलायला लागतं, जर ती थोडीशी आउट ऑफ टच हम्म, हम्म, हे मी इन जनरल ऑब्झर्व केलं तिच्यावरती, आणि काल पण ते दिसलंच. म्हणजे अच्छा. तिच्या प्रकारे आउट झाली वगैरे हम्म. त्यामुळे. तिचं हल्ली ते गिटारची प्रॅक्टिस पण वाढली ना, गावस्करांबरोबर तिला गिटार गावस्करांचं नाव आहे ना घेतलेलं. सेकंड पण पॉईंट आता ते मी आता facts सांगतोय. आपण ते मी फॅक्ट सांगतो. वनवाल आहे. सहवाग मी म्हंटल, गावस्कर तू म्हंटल. आता बघूया पुढे कोण हक्क आहे. चल ठीक आहे. तू मस्करी नको उडू या गोष्टीची हा. सगळं. Sorry? हा. हा, ठीक आहे. आणि नंतर मग स्मृती मंदाना आणि हरमनप्रीतने एक चांगली पार्टनरशिप टाकली. आय गेस बरोबर. 85 की 82 रनची त्यांनी पार्टनरशिप टाकलेली. 91 रनची पार्टनरशिप बरोबर. टाकली त्यांनी. आणि हरमनप्रीतने त्यात 36 रन मारले 35 बॉल. हरमनप्रीत काल वेगळीच स्लो खेळत होती, माहिती तिथे कनेक्टच नव्हते होते नीट बॉल्स. नाही, कारण ती काल बघशील तर थोडी ऑकवर्ड रीच करत होती बॉल पर्यंत. म्हणजे तिचे ड्राईव्ह वगैरे पण बघशील तर ती अर्ध्या पिच पर्यंत यायची. हा, एक्झॅक्टली. बॉलर फ्लो मध्ये नव्हती वाटत. म्हणजे तिचं जजमेंट ऑफ काय म्हणतो ना, बॉल किंवा काय म्हणतो आपण, एक टायमिंग ऑफ जम्प वगैरे, हे जरा तिचं काल मला ऑफ वाटलं. पण ठीक आहे, काल समोर स्मृतीने काय काय जे शॉट्स तू मगाशी बोललास, इनसाइड आउट वगैरे तिच्या इनसाइड आउट पद्धतीने स्मृती मंदाने कडक मारले. तिने 3 की 4 फोर्स मारले असतील बरोबर. त्याच्यावर, कडक आणि मारले. त्याने माहिती एक स्ट्रेट शॉट मारला रे. म्हणजे पुढे वगैरे आली की नाही लक्षात नाही मला, पण असं एक स्ट्रेट ड्राईव्ह असतो ना, थोडा अपिश मारला, तो काय शॉट होता. आणि त्यानंतर तिने काही ड्राईव्ह वगैरे जसं तू म्हटलास, ती अशी येऊन पुढे ती प्रॉपर मध्ये येऊन मारत होती. आणि पाकिस्तानचे बॉलर काही लेंथ पण ऍडजस्ट नव्हते करत, की काय म्हणतो टप्पा पण हलवत नव्हते. सो खूपच बेसिक बॉलिंग चालू होती त्यांची. आणि स्मृतीने प्रॉपर एक्झॅक्टली ती इनसाइड आउट एवढा वेळ खेळत होती, पण पाकिस्तानची स्ट्रॅटेजी किंवा फिल्डिंग तिच्याबद्दल चेंजच होत नव्हती. ती जेव्हा बॅटिंग स्ट्राईकवर येत होती तेव्हा पाकिस्तानच्या साईडने काहीच प्रयत्न चालू नव्हते की तिचा तो शॉट थांबावा कुठून, करेक्ट. कारण की त्या शॉटवर तिला बरेच रन्स येत होते. बरोबर, तिच्या कॅचेस पण सोडल्या. ऑब्व्हियसली पाकिस्तान बिंग पाकिस्तान कॅचेस खूप सोडल्या. हा, आणि मग ऍक्च्युअली स्मृतीला बघून तुला वाटतं की भाई हिला आउट करणं जरा कठीण वाटतंय. म्हणजे बाकीच्या फायनलला वगैरे करू शकतो. म्हणजे के.एल. राहुल बद्दल तू जे म्हणतोस ते. हा, तर स्मृती सेकंड पॉइंट, सॉरी. स्मृती मंदानाकडे बघून वाटतं. इव्हन हरमनप्रीत काल बघून वाटत होतं की कधी आउट होऊ शकते, पण स्मृतीकडे बघून असं वाटत होतं की हिला आउट करू शकतो. बरोबर. आणि जमायमा रॉड्रिगेज तर माहित नाही, ती जेव्हा फ्लो मध्ये असते तेव्हा ती, तू मगाशी बोलत फ्लो मध्ये असते तेव्हा ती चांगली वाटते, आणि नसते तेव्हा मग ती खूपच ऑफ वाटते. आणि पण तू बघशील तर थोडं जमायमाचं मला ते वाटतं की तिला पॉवर हिटिंग नाहीये तिच्याकडे. ते आपण वर्ल्ड कपला पण ऍक्च्युअली जाणवलं आपल्याला. मोर ऑफ टायमिंग, गॅप मधनं बॉल काढणं वगैरे, हा तिथे जास्ती गेम. बरोबर. सो जर तिला पेस नाही मिळाली तर जरा तिचं कठीण होतं. राईट. आणि पाकिस्तानच्या बरोबर कोणाकडेच पेस नव्हती काल, जेवढं मी बघितलं. येस. आणि मग हरमनप्रीत गेल्यानंतर भारती हुलमाळी आल्या, आणि त्यांनी काही जास्त रन्स नाही केले. बऱ्यापैकी कॉन्ट्रोवर्सी मध्ये राहिलेले नावे गेले काही दिवसात. ऑब्व्हियसली अमेयासारख्या पुरुष प्रधान समाजाने इथे जोक नको करूस, यावर जोक नको करूस. सो दॅट वॉज व्हेरी प्रॉब्लेमॅटिक. आणि आफ्टर दॅट शी गॉट अ चान्स माझ्या मते. आणि काल तिच्या अराउंड पण थोडंफार होतं की आज ही खेळणार आहे. काल थोडा बॅड डे म्हणू शकतो, एका पॉईंट जेव्हा होतो तेव्हा मारूनच खेळायला. राईट. तिची विकेट लवकर, कारण सुरुवात खूप स्लो झालेली आपली, 2 विकेट पण लवकर पडल्या. कालच्या मॅच मध्ये एक पॅटर्न कळला की इंडिया काय पद्धतीने जाईल. म्हणजे ते अख्खी बॅटिंग लाईनअप स्मृती आणि हरमनप्रीतच्या अराउंड, ऑब्व्हियसली बराच काळ चाललाय, पण ती त्यांच्या अराउंड जास्त खेळणार आहे. बाकी सगळे सपोर्ट सिस्टम, फिलर्स टाईप, जसं की इव्हन रॉड्रिगेज पण आहे, पण रॉड्रिगेजचं माहित नाही यार ती. हा, म्हणजे रॉड्रिगेज मला असं वाटतं की गिअर शिफ्ट करणं जरा प्रॉब्लेमॅटिक, जे की गिअर शिफ्ट आपण हरमनप्रीतला बघितलं करते, आणि स्मृती तर बऱ्यापैकी चांगला टेम्पोल असते जरी स्लो झाली तरी. सो ते दोघं मला वाटतं की अख्खा वर्ल्ड कप कॅरी करणार, तसं मला वाटतं. नाही, स्मृती तर ऑब्व्हियसली, हरमनप्रीतचं माहित नाही फॉर्म मध्ये आहे की नाही ते कळेल आपल्याला. पण ठीक आहे, तिच्याकडे, कारण की लास्ट साऊथ आफ्रिका बरोबर सिरीज आपण हरू आलो 4-1. बरोबर. पण ऍक्च्युली मला वाटतं की हा वर्ल्ड कप, मुलींचा वर्ल्ड कप जो आहे तो मला वाटतंय साऊथ आफ्रिका जिंकेल. हो, लास्ट वर्ल्ड कप जसे ते लोक खेळले त्यानंतर थोडं ते एक असणार. ऑलमोस्ट त्यांनी एक T20 वर्ल्ड कपची फायनल, एक मेन वर्ल्ड कप म्हणजे 50 वर्षाची फायनल,
आणि आता 3रा वर्ल्ड कप आहे. आणि असं मला वाटतं की त्यांच्यासाठी सुटेबल कंडिशन्स पण आहेत. आणि त्यांची जी बॅट्समन आहे माझ्या मते माझी ती फेवरेट फिमेल बॅट्समन लॉरा वॉल्डमॉट. येस, हा. नाही, टफ टीम तर आहे भाई साऊथ आफ्रिका. आणि ऑस्ट्रेलिया थोडं आता ते कमी झालं असं मला वाटतं की त्यांची भीती थोडी कमी झाली असेल लास्ट वर्ल्ड कप नंतर. बरोबर, इंडियाने हरवल्यानंतर वगैरे म्हणतोस. पण तेच आहे, ऑस्ट्रेलिया बिंग ऑस्ट्रेलिया आपल्याला माहिती आहे की पुरुष असो की स्त्री कसंही ते जे नॉकआउट स्टेज करतात ते आर मुंबई इंडियन्स ऑफ नॉकआउट स्टेजेस. जाऊ दे, मुंबई इंडियन्स गेल्या 5 मुंबईला त्यांच्यावर असं. आणि मग खाली रिचा घोष आली भाई. आणि रिचा घोष जे करते गेल्या काही दिवसांपासून ते तिने करून दाखवलं काही वर्षात टुर्नामेंट. एक्झॅक्टली. 17 बॉलमध्ये 34 रन्स मारले तिने, त्यात 5 4 आणि 1 6 आला. तर रिचा घोषनी वर्ल्ड कप पासून ते चालू केलंय ना भाई, येऊन खाली येऊन मारणं, पिन शिटिंग करणं. एस्पेशली मला तिची एक टेस्ट मॅच लक्षात आहे जिथनं ही अख्खी सुरुवात झाली की एक टेस्ट होती ज्यात काहीतरी इंडिया खूप मागे होती काहीतरी, आणि इंडियाने 6 का 7 विकेट गेल्यानंतर एक अशी लीड होती खूप त्यांची जास्ती, ती कव्हर करून समोरच्या टीमला काहीतरी टार्गेट दिलं. आणि तेव्हा ती हे अशी काहीतरी खेळली होती 94 रन 60 का 70 बॉल का असं काहीतरी केलं होतं. तिथून तिचं ते नाव सुरू झालं की ही बाई हिटर आहे. आणि इंडियाने तिला युज पण चांगलं केलं रिसोर्स वाईज. म्हणजे तिला गरज असताना उतरवलंय आणि तिने परफॉर्म पण केलं. आणि काल पण तेच झालं. काल तिच्या पद्धतीने शॉट्स मारत, म्हणजे शॉट्सपेक्षा ती थ्रू द लाईन खूप चांगली खेळत होती. आणि बाकी मला असं वाटतं की तिचा गेम अजून कोणी तेवढा डिकोड नाही केलाय. म्हणजे जरी तो वन डायमेन्शनल असला तरी कोणी असं डिकोड नाही केलं की हिला फसवायचं. बरोबर. नाही, आणि तेच पॉवर रेटिंग थोडं रॉड्रिगेजला तिने थोडं गाईड केलं पाहिजे असं मला वाटतं की अंडी प्रोटीन प्रोटीन. नाही, मी हे जेन्युइन नोट म्हणतो की रॉड्रिगेजचा तो थोडा प्रॉब्लेम वाटतोच आपल्याला की पण मे बी मला असं वाटतं थोडं ते फिजिकल पण आहे, ताकदच कमी आहे असं मला वाटतं. मी असं म्हणतो की ताकदीवरचा कमी असतो, पण काहीतरी एक सर्टन पॉवर असते पॉवर रेटिंग साठी. थोडं रहाणेकडे बघून तुला आपल्याला वाटतं की भाई पॉवरच कमी आहे. तो अक्षरशः हार्दिक पांड्याकडे पॉवर नाही आहे तेवढी, पण हार्दिक पांड्याकडे बॅट फोर्स तेवढा आहे. काय म्हणतो बॅट स्विंग बॅट स्पीड खूप आहे. रहाणेकडे तो नाहीये, कारण ते लोक ट्रेडिशनल क्रिकेट जास्त खेळत. सो त्यामुळे बरोबर. असू शकतं रॉड्रिगेज पण बरोबर की ट्रेडिशनल प्लेअरच वाटते बघताना, त्यामुळे असू शकतं. आणि तू बघशील तर आता तू बघशील तर आता हरमनप्रीत बघशील तर ती म्हण किंवा रिचा घोष म्हण किंवा आता काही इंटरनॅशनल प्लेयर्स ते एवढं मी फॉलो नाही केलं कधी क्रिकेट एवढं, पण काय केलं ती लॉरा वॉल्डमॉट जी आली होती, इव्हन ऑस्ट्रेलियाच्या काही खालच्या प्लेयर्स वगैरे, सोफी मॉनिक्स वगैरे, त्या ह्या सगळ्या तू प्लेयर्स सोडलेस तर इन जनरल वुमन क्रिकेटमध्ये पॉवर रेटिंग हा प्रकार फार कमी होता. तो आता वाढत चालला. आणि जे की विमेन्स क्रिकेटमध्ये खूप चांगली, क्रिकेटसाठी खूप चांगली गोष्ट आहे की पॉवर रेटिंग जेवढी वाढेल तेवढा तो गेम पसरायला अजून जास्त हेल्प होईल. एंटरटेनमेंट फॅक्टर इव्हन बॉलिंगचा स्पीड पण, बॉलिंगचा स्पीड जसा वाढत जाईल मुलींचा तसं अजून गेम फास्ट होत जाणार आहे. तू बघ ना, पाकिस्तानच्या मेन क्रिकेटमध्ये एवढे फास्ट बॉलर्स आहेत, पण स्त्रियांमध्ये का नाहीये असं मला एक प्रश्न पडला. पण ते इन जनरलच आहे ना विमेन क्रिकेट, जेनेटिक्स तर सेमच असणार ना असं मला वाटतं थोडंसं. पण अरे पुरुष आणि स्त्री काही फरक आहे की नाही? जेनेटिक्स सेम असते भाई, स्त्री पुरुष समानता भाई, मी त्यावरती बिलीव्ह करतो. हा बोल. म्हणजे लॉजिक विजिक सगळं बाजूला काढून आपला पंच टाकायचं म्हणून मॅजिक. आपण कसं मला समजवते, जसं की ऑस्ट्रेलियामध्ये आपण म्हणतो की पेस वगैरे हे सगळं असतं, तर तो ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगमध्ये मुलींमध्ये पण बघतोस त्यांच्याकडे पेसर्स पण असतात. हा, पण त्या पण त्यांच्या लेवलच्या नो बट त्या इन जनरल इंटरनॅशनलच्या स्टँडर्ड्स, बायकांच्या स्टँडर्ड्स ना त्या चांगल्या पेस. एक्झॅक्टली. पण मग तू ऑस्ट्रेलियामधल्या जर तू ह्यांच्याशी कम्पेअर, आता जसं तू पाकिस्तानचं कम्पेअर केलं तसं तू कम्पेअर केलं असतं तर ते कमीच पेस आहे. पाकिस्तानच्या पुरुषांची कम्पेअर नाही करत आहे. मग तू आता बोलताना तेच बोलला की ज्या टीम पाकिस्तान मेन्स क्रिकेटमध्ये एवढे पेसर्सची हिस्ट्री राहिलेली आहे, त्या वुमन टीम मध्ये पेसर्सच नव्हते का, असं माझं म्हणणं. त्या स्पीडला टाकायचं नाही म्हणत, पण मला तेच वाटतं की विमेन्स क्रिकेट अजून पण डेव्हलप होतंय. बरोबर. अजून ते पीकला पोहोचलेलं नाही, जेव्हा की मेन्स क्रिकेट पीकला पोहोचलंय. सो तो चान्स आपल्याला द्यावाच लागणार आहे तिथे की भाई अजून गेम डेव्हलप होतोय तिथला. करेक्ट. किंवा तुला काही कोचेस लागतील मला असं वाटतं, तो स्पीड वगैरे जनरेट करायला. येस. आणि मग खाली दीप्ती शर्माने येऊन पण 9 बॉल 12 मारले, आणि मग श्रेयांका पाटीलने 1 बॉल 1 रन. छान शॉट मारला तिने, मस्त मारला. तर हे जे तू काही करतोस ते खूप जास्त चुकीचं आहे. अरे नाही, पण हे तू खरोखर ओढवावं असं मला वाटतं, एडिट मध्ये ठेवू नयेस. वाईट आहे, वाईट शॉट होते. ऍक्च्युली आउटची अपील पण झाली, पण एज लागली. आता काय अजून बोलू मी. ठीक आहे, चल. मग बॉलिंग सुरू झाली. श्रेयांका पाटीलने दुसरी ओव्हर टाकली. पहिली ओव्हर टाकली, सॉरी
पहिलीवर अरुंधती रेड्डीने टाकली. आणि पाकिस्तानने बघशील तर इंडियाच्या कम्पॅरिझन मध्ये चांगला स्टार्ट घेतला होता. त्यांचे ऑलमोस्ट 6 ओव्हरला 45 का 46 रन्स होते. पण ती जी प्लेअर मुनिबा आउट झाले. मग नंतर जी त्यांची उतरती काळ सुरू झाली ती जाऊन 108 वरच थांबली. तर ती मुनिबा आउट झाली तिथेच फिरली मॅच पूर्ण. कारण की सुरुवात मला वाटलेली की चांगली होणार आहे यांची, बेटर दॅन इंडिया होती. आणि मला वाटलं की एका पॉइंटला भाई घेऊन जाणार आता हे लोक मॅच. कारण की रन्स बघितलेस तर 170च मारत होते. मला माहिती आता विमेन्स साठी 200 वगैरे होतात आता विमेन्स क्रिकेटमध्ये पण. बरोबर. पण ते पिचवर पण बरंच डिपेंड करतात. आणि तू बघशील तर इंडियाने पण फिल्डिंग वाईट सुरू केली. श्रीलंकाच्या ओव्हरला रिचा घोषने कॅच सोडली. त्यानंतर अजून एक तिथे कुठेतरी कॅच सुटली. आय गेस इट वॉज ही माझ्या श्रीचरणी का कोणीतरी कॅच सोडली पॉइंटला वगैरे. सो तिच्या ओव्हरला पण पहिल्या 2 ओव्हरच्या कॅचेस ड्रॉप झाल्या होत्या. पण मग नंतर आपल्या भारती फुलमाळीने जी कॅच पकडली तिकडनं मग पाकिस्तान घुसलं मला वाटतं. राईट. आणि मुनिबाने त्यांच्या ओपनिंगला आली ती 35 बॉल 41 खेळून गेली आणि रनआउट झाली ती. दीप्ती शर्माने डिरेक्ट हिट मारला, कडक मारला. आणि तो त्यानंतर मग एक गुल फेरोजा करून होती ती लवकर आउट झाली 9/12. नंतर मग खाली आयशा जफर सगळे म्हणजे त्यानंतर खाली हायेस्ट रन त्यांचा 18चा होता. तर मग तेच आहे पाकिस्तान त्यांचा तो कोलॅप्स होणारच होता. 41 रन्स तुमचे जर हायेस्ट असणार आहेत तर मग भाई प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि मग मला वाटतं की नंतर कोणी पार्टनरशिप पण स्टिच नाही केली. एक्झॅक्टली. पॅनिक पण झाली की आता रन्स वाढतायत. जेव्हा की ते स्कोअरच्या जवळपास होते आधीपासून. आणि इंडियाने ऍक्च्युली शेवटच्या 2 ओव्हरला ते 35-40 रन्स मारले. ते खूप जास्त. रिचा घोषने मॅच फिरवली. तिनेच एका ओव्हरला 23 रन्स मारले. राईट. आणि ऑब्व्हियसली स्कोरबोर्डचं प्रेशर येण्यास होतं विकेट गेल्यानंतर खास करून. आणि ते झालं पाकिस्तान बरोबर. ऍक्च्युली ते पाकिस्तानच्या मेन्स क्रिकेट टीम बरोबर पण होतं की कोलॅप्स हा लिहिलेला असतो. सो इथे काही फरक नाहीये त्यांच्यात. त्यांच्या बॉलिंग स्पीड मध्ये जरी फरक असला तुझ्या भाषेत तरी इथे काही फरक नाही. बॅटिंग मध्ये काही फरक नाही. येस. कदम कदम बढाय जा तसं त्यांचं चाललेलं आहे. अच्छा, मला वाटलं आता कदम कोण आली मध्ये. नाव ही वॉन्ट्स टू गेट पर्सनल. आणि बॉलिंग मध्ये बघशील तर सगळ्यांनी चांगली बॉलिंग केली. क्रांती गौड आणि अरुंधती रेड्डीला सोडलं तर त्या दोघींना एकीला 14च्या इकॉनॉमीने मारलं आणि एकीला 10च्या इकॉनॉमी. सो मला वाटतं की इंग्लंडमध्ये सरप्राइझिंगली सीम वर्क नाही झाली. स्पिनर्स वर्क होत होते. दीप्ती शर्माने 5 चॅम्पियन्स ट्रॉफी आठवली मला. जडेजा आणि अश्विन आठवली मला. दीप्ती शर्माने 5 विकेट घेतल्यात. दीप्ती शर्मा आणि मॅन ऑफ द मॅच पण दीप्ती शर्माच होती. आणि जर तू बघशील तर ओडीआय वर्ल्ड कपला पण दीप्ती शर्मा वॉज द की फायनलला की भाई येऊन खाली येऊन हिटिंग पण करणार आणि तुला बॉलिंग पण प्रोव्हाइड करणार. सो ते खूप जास्त मोठा फॅक्टर इंडियाकडे आहे की तिच्यावर काही ऑलराऊंडर आहे आपल्याला. येस. आणि अजून काय वाटतं तुला कालच्या मॅच इंडिया कुठपर्यंत जाईल वर्ल्ड कपला? मला असं वाटतं की जर असेच जर ट्रॅक्स असले, जर असे स्पिन फ्रेंडली ट्रॅक्स असले तर तू बघशील तर काल मी जरा असं नोटीस केलं की श्रीलंकाच्या बॉलिंगमध्ये एक जरा चेंज वाटला मला की तिची जम्प थोडीफार होती. पण मला वाटलं की ती काल खूप अशी काय म्हणतो म्हणतात रिव्हॉल्युशन म्हणतो काय म्हणतात रेव्स वगैरे तिच्याबरोबर खूप होते. आणि तिचा बॉल ऍक्च्युली खूप चांगला स्पिन पण होत होता. सो ती जशी चांगली खेळत राहिली तर ती आहे. आणि श्रीचरणी आजच्या डेटला माझी फेवरेट स्पिनर आहे, फेवरेट फिमेल स्पिनर आहे. तिची बॉलिंग खूप चांगली आहे. आणि दीप्ती शर्मा तर ऑब्व्हियसली कन्सिस्टंट आहे. दीप्ती शर्मा इज मोर ऑफ अ लाईन आणि लेंथ पकडून ठेवणारी बॉल. म्हणजे म्हणजे आता तसं कम्पेअर करायला गेलो तर कोण आहे तसं नाही. मेन क्रिकेटमध्ये असे कोणी प्लेयर्स नाही. अरे 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 जडेजाला विसरलायस मित्र तू. थर्ड मिस्टेक मला बोलायचं नव्हतं. तर मग मला असं वाटतं की ओव्हरऑल असेच ट्रॅक्स राहिले तर इंडियासाठी ऑब्व्हियसली सेमीफायनल खूप इझी आहे. पण मला माहित नाही ते एक्झॅक्टली पिचेस कसे असणार आहेत. अदरवाईज मला वाटतं की जर टिपिकल इंग्लंडच्या कंडिशन्स असल्या तर जरा इंडियाचं कठीण असं मला वाटतं. अदरवाईज हेच जर कंडिशन्स आणि हेच जर ट्रॅक्स राहिले तर इंडिया ऑब्व्हियसली डोळे बंद करून अशी सेमीला जाईल. पण जर स्विमिंग ट्रॅक्स असले किंवा तसं काही झालं तर कठीण आहे इंडिया. राईट. आणि मला वाटतं की फायनल पर्यंत तर पोहोचते इंडिया. कारण की जर तू आता ओडीआय वर्ल्ड कप ऍक्च्युली लास्ट सिरीज हरलोय साऊथ आफ्रिकेवर, त्यामुळे थोडा हल्ला असेल. पण ओव्हरऑल जो रन चालू आहे इंडियाचा तो खूप चांगला आहे त्यांच्या कॉन्फिडन्ससाठी. करेक्ट. सो फायनल पर्यंत तरी पोहोचते. मला जिंकेल की नाही माहिती पण फायनल पर्यंत पोहोचते. अजून एक इंडिया साऊथ आफ्रिका फायनल बघायला मिळू शकते आणि मजा पण येईल बघायला. येस, मजा येईल. कारण आता ह्या कंडिशनला मला असं वाटतं की वर्ल्ड मधली सगळ्यात स्ट्रॉंग टीम इंडिया आणि आफ्रिका या दोन आहेत फिमेल क्रिकेटमध्ये. असं मला वाटतं कन्सिस्टंट आहेत जास्त. बरोबर. आणि आपल्याकडे पॉवर हिटिंग पण आता वाढली आहे. येस, बट यू कांट अंडरएस्टिमेट ऑस्ट्रेलिया. येस, थँक्स टू रिचा घोष. येस, पॉवर हिटिंग जॉब. तिने प्रॉपर एक तो मला तर असं वाटतं रादर मी जेवढं फिमेल क्रिकेट बघितलंय गेल्या
ऑब्व्हियसली आपण काही खोटं बोलू शकत नाही. आपण गेल्या 2-3 वर्षात जे काही फॉलो करायला लागलो, माझ्या मते रिचा घोष एवढी केपेबल हिटर नाही आहे. बरोबर. हरमनप्रीत आहे एक, पण हरमनप्रीत तर तिथेच की हरमनप्रीत थोडी उभे राहून पण खेळू शकते. रिचा घोषचं कसं गेमच पॉवर हिटिंग आहे तसं आहे ते. आणि तेच. आणि तुम्हाला सुद्धा काय वाटलं कालच्या मॅच बद्दल ते तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. इंडिया कुठपर्यंत पोहोचेल T20 वर्ल्ड कप मध्ये ते सुद्धा तुम्ही आम्हाला सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.